सावंतवाडी नगर परिषदेची निवडणूक ही अत्यंत महत्त्वाची अशी निवडणूक आहे। या निवडणुकीकडे आपण सर्वजण हे कशा दृष्टिकोनातून पाहता हे मला माहित नाही, परंतु हे सावंतवाडी शहर जे आहे, हे सावंतवाडी शहर या ठिकाणी असणारे मतदार 18-19-20 जे मतदार आहेत, हे मतदार हे ठरवणार आहेत की या निवडणुकीमध्ये त्यांचं मत कोणाच्या पारड्यात टाकायचं। परंतु एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की या संपूर्ण सावंतवाडी शहरामध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत जवळजवळ दोडामार्ग पासून त्या आंबोलीच्या त्या टोकापर्यंत असणाऱ्या प्रत्येक गावातील असणारा प्रत्येक नागरिक, ज्याला फ्लोटिंग पब्लिक ज्याला म्हणतात, की रोज काही ना काहीतरी कामानिमित्त, आरोग्याच्या सेवेनिमित्त किंवा काहीतरी बाजारासाठी तरी हा सावंतवाडी शहरात येतो। त्यामुळे 2 लाख पेक्षा जास्त नागरिक हे पूर्णच्या पूर्ण सावंतवाडी आणि या शहरावरती, जिथे असणाऱ्या परिसरावरती त्याचा असणारा नागरी सुविधांचा बोजा ज्याला म्हणतात, हा बोजा जो आहे तो या शहरावरती स्वाभाविकपणे पडत असतो। त्यामुळे या सर्व गोष्टीचा विचार करणं, माझ्या अगोदर अनेक वक्त्यांनी या सावंतवाडी शहराबद्दल आणि सावंतवाडी शहरातील असणाऱ्या अनेक विषयांबद्दल चर्चा केली, परंतु एक गोष्ट लक्षात काय घेतली पाहिजे की ज्या शब्दाताई या निवडणुकीला उभ्या आहेत, या निवडणुकीला उभ्या का आहेत, तर त्या पाठीमागचा त्यांचा असणारा उदात्त हेतू की इथे असणाऱ्या प्रत्येकाला मी नगराध्यक्ष झाल्यानंतर मी जे आयुष्यात शिकली, मला जे आयुष्यात शिकता आलं, बिझनेस मॅनेजमेंट या विषयामध्ये माझा असणारा अभ्यास, या सगळ्या गोष्टीचा फायदा हा सावंतवाडी मधील असणाऱ्या त्या प्रत्येक गृहिणीला, प्रत्येक त्या बहिणीला मी 10,000 पेक्षा जास्त महिलांना रोजगाराची संधी येणाऱ्या काळात प्राप्त करून देईल। विचार किती मोठा आहे। रोजगाराची संधी प्राप्त करून देणं याचा अर्थ काय, तर खऱ्या अर्थाने या सावंतवाडी शहरामधील असणार ते प्रत्येक कुटुंब, त्या कुटुंबाला आर्थिक सक्षम करण्यासाठी जो कुटुंबातील असणारी माता भगिनी आहे, तिला प्रत्येकाला मी आधार देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करेन। हा विचार किती वेगळा आहे हा आपण सर्वांनी समजला पाहिजे। त्यांनी राजघराणा म्हणून त्यांच्या असणाऱ्या पूर्वजांनी, खरं तर मी सुद्धा सावंतवाडीच्या असणाऱ्या आजूबाजूच्या एका गावामधील गाव आहे तळवडा, त्या गावातील मी स्वतः, माझे मामा त्या गावचे, त्यामुळे लहानपणापासून आजपर्यंत सुट्टीच्या दिवशी जेव्हा जेव्हा कधीतरी एक आकर्षण असतं, मुंबईत जन्माला आलो
परंतु आकर्षण काय? तर आकर्षण की मोती तलावावरती संध्याकाळच्या वेळेला त्या ठिकाणी मला गेलं पाहिजे, हे माझ्या आईकडे मी नेहमी सांगायचे. आणि माझी आई मला त्या तळवडा गावापासून इथपर्यंत त्या 7 दिवसातून एकदा तरी त्या मोती तलावावरती घेऊन यायची. त्याचं कारण काय? तर एक निसर्गाच्या, कधीतरी तुम्ही पाहिलं असेल अनेक चित्रपट की जे लाखोची कमाई करतात, कोकणाचा निसर्ग हे दाखवण्याचा ज्या वेळेला प्रयत्न करतात त्यावेळेला ते वरून शूटिंग करतात, ड्रोनने शूटिंग करतात आणि या ड्रोननी शूटिंग करून इथला असणारा तो राजवाडा, तो भव्य राजवाडा दाखवतात आणि त्याच्या आजूबाजूचा असणारा हा मोती तलाव दाखवतात आणि करोडो रुपये कमवण्याचं काम करतात. ते वैभव ते प्राप्त कोणामुळे करतात? तर त्यावेळेच्या काळामध्ये कोणीतरी असा विचार केला की या शहराला अशा पद्धतीचा एक मोती तलाव असला पाहिजे. तुम्ही आम्ही सर्वजण एखादं कोणतंही शुभ कार्य करतो, घरात लग्न असो, साखरपुडा असो, बारसा असो किंवा कोणता तरी एक व्यवसाय करायचा असेल तर मीच काय, आमच्या समोर असणारे विरोधक असतील, सर्वजण प्रत्येक जण पाटेकराला आठवण केल्याशिवाय कोणीही पुढे जात नाही. आणि हा पाटेकर कोणाच्या बरोबर आहे? तर तो लखमजी असतील यांच्या कुटुंबाबरोबर कित्येक वर्ष त्या ठिकाणी वास्तव्य करतोय. हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. मी एक घर मानलंय आंबोलीच्या खाली, छोटस घर, तिथे असणारी वस्ती. बऱ्याच वेळेला आध्यात्मिक विषयाशी माझा असणारा संबंध वेगळा आहे, पण त्या ठिकाणी असणारं दानोली आहे. या दानोलीला असणारं साटम महाराजांचा मठ आहे. वर्षानुवर्ष मी त्या ठिकाणी जातोय. या मठामध्ये गेल्यानंतर लक्षात येतं की त्या मठामध्ये सुद्धा सेवेचं व्रत जर कोणी घेतलं असेल तर ते सुद्धा या राजघराण्याने घेतलं, हे मला आवर्जून सांगावं वाटतं. फक्त चर्चा नाहीये, आध्यात्मिक विषयाची फक्त चर्चा नाही, तर आध्यात्मिकाची खरंच जोड जर कोणी देऊ शकत असेल तर या सगळ्यांनी देण्याचं काम केलं आहे. सोपं नाहीये. आज सावंतवाडी मधील असणारा प्रत्येक जण, मी बऱ्याच वेळेला या सगळ्या गोष्टीचा विचार करतो की माणूस, ज्या व्यक्ती असतात त्याचा एक स्वभाव गुण असतो. त्याला नेहमीच पत्रकार बंधूंनो, त्याला नेहमीच मागे काय कोणी केलं ते विसरायची फार सवय असते की नाही? का नाही? तुम्ही सगळेजण साक्षीदार आहात. विसरण्याची फार मोठी सवय माणसाचा गुण आहे, अडचण काहीच नाही. या संपूर्ण सिंधुदुर्ग असेल, या सगळ्या सिंधुदुर्गाला माहित असलं पाहिजे की या संपूर्ण सिंधुदुर्गामध्ये लोड शेडिंग किती तास होतं. 6, 8 तास लोड शेडिंग. पण हे लोड शेडिंग मुक्त करण्याचं काम कोणी केलं तर ते एकमेव व्यक्ती आहे आणि त्याचं नाव आहे देवेंद्र फडणवीस. हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. सोपं नाहीये. विचार केला आणि ते पूर्णत्वाकडे नेलं. या शहरामध्ये आपण सर्वजण 2 लाखापेक्षा जास्त जण हे रोज
प्रातःकाळापासून रात्री झोपेपर्यंत लागणारी पाणी ही व्यवस्था ही त्यावेळेच्या काळामध्ये ज्यांनी कोणी विचार केला की या शहराला एक चांगल्या पद्धतीने कुठेही विजेचा वापर न करता पाण्याची व्यवस्था झाली पाहिजे असा विचार जर कोणी केला असेल तर याच कुटुंबातील असणाऱ्या पूर्वजांनी केला हे आपण सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे. माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की रोज ज्या वेळेला घरातील नळ आपण उघडू त्यावेळेला 2 तारखेला मतदान करायच्या अगोदर हे लक्षात ठेवलं पाहिजे. हे पाणी जे आहे हे पाणी हे कुणाच्या तरी पुण्याईमुळे ईश्वराची तर देण आहे पाऊस, परंतु ते साठवणूक करण्यासाठी ते सर्व विचार केला. कारण ही सर्व मंडळी कदाचित दूरदृष्टी ठेवून होती. एखाद्या शहराचा विकास जर करायचा असेल, त्या शहराला एका वेगळ्या दिशेने न्यायचं असेल तर त्या ठिकाणी दूरदृष्टी असणारं एक व्यक्तिमत्व असावं लागतं. ते दूरदृष्टीने विचार करावा लागतो. या शहराची असणारी त्यावेळेची ड्रेनेज लाईन असेल ही त्यावेळेच्या काळात करण्याचं काम त्यांनी केलं. आज लोकसंख्या वाढली आहे. लोकसंख्या वाढलेली असल्यामुळे आज आपल्याला यामध्ये अधिक मोठ्या प्रमाणामध्ये त्यामध्ये सुधारणा करणं अत्यंत गरजेचं आहे. सोपं काम नाहीये. आणि त्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी, केंद्रामध्ये एनडीएचं सरकार आहे, राज्य नेतृत्वाचं महायुतीचं